नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आम्ही तीन प्रवासी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण खूप दिवसानंतर बनवतो आहे. खरं तर आपला ट्रॅकिंगचा प्लॅन होता आज, पण बाहेर खूप ऊन आहे आणि गरमी पण खूप होते, तर आपल्याला काय ते प्लॅन आज करता आलं नाही. तर लास्ट टाईम जे आपण प्लॅन केलं होतं जेवणाचं, तिकडेच आपण आज आलो आहे त्या लोकेशनला. एकदम छान लोकेशन आहे, पिझ्झा बनवणार आहोत. तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. बाहेर कडक ऊन आहे, पण या झाडाच्या सावलीत एकदम थंडगार हवा लागते. आणि आजचा प्लॅन तुम्हाला माहीतच आहे. आज आपण या झाडाखाली देसी स्टाईल पिझ्झा बनवणार आहोत. ते पण ओव्हन नाही, मोठं सेटअप नाही, पूर्ण जुगाडमध्ये. जंगलात जेवण बनवायचं म्हटलं तर थोडी मेहनत करावी लागेलच. साफसफाई करणं, लाकडं जमा करणं, घरी काय लायटर घेतला, गॅस पेटवली की झालं. पण जंगलात चूल बनवून त्यावर जेवण बनवणं थोडं कठीण टास्क असतं, पण त्यातच खरी मजा आहे. आता पिझ्झाची तयारी करून घेतली आपण. पिझ्झामध्ये आपण कांदा, टमाटर आणि शिमला मिरची आणि हे मसाले आहेत आणि पिझ्झा ब्रेड आहे. आणि आता सर्व तयारी झाली आहे. आणि चीज आहे, चीजची पण गरमी जास्त असल्यामुळे चीज बघा कसं झालं आहे. आणि पनीर आणायला आपलं प्रशांत आणि संदेश पनीर आणायला गेले टॉपिंगसाठी. तर आता बघूया, त्यांना भेटलं तर ते आपण यूज करू, नाहीतर आपल्याला मका आहे तर मक्याबरोबरच आपण टॉपिंग करू आणि खाऊया. आपल्याकडे ओव्हन नसल्यामुळे टॉपिंगसाठी लागणाऱ्या भाज्या कढईमध्ये थोडे तेल टाकून फ्राय करून घेऊया, जेणेकरून खाताना कच्च्या लागणार नाही. टॉपिंगसाठी पिझ्झा ब्रेडची एक साईड आपण शेकून घेतली आहे. आता आपण टॉपिंग करून घेऊया. त्याच्यामधून काढ अजून. आता आपली टॉपिंग करून झाले, पण यात मजेची गोष्ट म्हणजे यातलं पनीर कोणतं आणि चीज कोणतं तेच कळत नाही, कारण आम्ही चीज किसायची किसणी विसरलो आहोत. आता आपली टॉपिंग करून झाली आहे, तर आता आपण पिझ्झा शेकून घेऊया. आणि अजून काहीतरी अजून एक बोलत होता, पुलाव बिलाव. यो पुलाव. कसं झालेलं पिझ्झा? तर खूप छान आणि भारी पिझ्झा तयार झाले आहेत. डॉमिनोज पिझ्झा पण केला आहे. तर मित्रांनो, आता 5-5:30 वाजलेत. आता आपण निघत आहोत इकडून. आजचा आपला दिवस खूप छान गेला. आता आपण परतीचा प्रवास करत आहोत. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.